आपकी अदालतमध्ये स्वामी रामदेव यांच्यावर आरोप आहे की यांना सत्तेच्या जवळ राहायचे आहे. स्वामीजी, जे पत्रकार तुम्हाला भेटतात, मीडियाचे लोक तुम्हाला भेटतात, ते म्हणतात की आरोग्याबद्दल, योगबद्दल, आयुर्वेदाबद्दल कमी बोलतात, राजकारणाबद्दल जास्त बोलतात. सध्या या देशामध्ये ज्या घटना होत आहेत त्याबद्दल मी जर माझं मत सांगत असेल तर मला असं कुठेच नाही असं वाटत की मी एखादं पाप किंवा अपराध करत असेल किंवा मी काही राजकारण करत आहे. मी एक गोष्ट अजून सुद्धा सांगतो, मी आत्तापर्यंत मी कुठल्याही राजकीय पार्टीचा सदस्य नाहीये, मी कुठल्याच पार्टीच्या मीटिंगमध्ये नाही गेलो आणि पुढे सुद्धा माझा संकल्प आहे ना मी कुठल्या राजकीय पार्टीशी जोडला गेलेलो होतो ना मी भविष्यामध्ये जोपर्यंत माझं आयुष्य असेल मी कुठल्या राजकीय पार्टीशी जोडणार नाही. ही माझी भीष्म प्रतिज्ञा आहे. तुम्ही म्हणताय कुठलाच राजकीय पक्ष जॉईन नाही करणार, मग आपली पॉलिटिकल पार्टी बनवणार का? गोष्ट अशी आहे की मी आपली अभिव्यक्ती जेव्हा ताकदीनिशी जोडतो सगळीकडे कुठे एखादी गोष्ट जर माणूस शक्तीनिशी बोलत असेल तर मी त्यामध्ये ती गोष्ट ती एक प्रभावी होते. तेव्हा लोक भयभीत होतात. तेव्हा काही राजकीय लोकांना सुद्धा भीती वाटते की बाबा रामदेव इकडे आले तर प्रकरण काय होईल. तर तो त्यांचा भ्रम आहे. असा कोणताही विचार केला नाही पाहिजे. विशेष करून हा भ्रम यामुळे निर्माण झाला की जेव्हा तुम्ही निर्णय घेतला की हरिद्वाराऐवजी आता तुम्ही दिल्लीमध्ये आश्रम बनवाल. योग हे खूप मोठं समाधान बनू शकतं संपूर्ण जगाला निरोगी बनवण्यासाठी आणि त्यासाठी एक तुम्हाला व्यापक आधार हवा आहे. तर कदाचित तो जास्त आधार इथे दिल्लीमध्ये होऊ शकतो. आणि मग तुमच्या भाषणामध्ये लोकांना सांगता की भारताचा किती पैसा स्विस बँकेच्या अकाउंटमध्ये जमा आहे? साधारण 48 लाख करोड रुपये हिंदुस्थानचे स्विस बँकेमध्ये जमा आहेत, जे साधारण 36 तिथे बँका आहेत. हा गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये लिहिलंय. जे 36 आहेत जे मी सांगतोय ते 48 लाख करोड रुपये जिथे जमा आहेत. त्या व्यतिरिक्त सुद्धा देशाची लुटली गेलेली संपत्ती जी पोर्तुगल, इंग्लंड आणि हॉलंडच्या ज्या आर्काइव्ह आणि म्युझियम मध्ये जमा आहे ती सुद्धा साधारण 50 करोडच्या जवळ आहे. सगळे मिळून साधारण 1 लाख करोड रुपयाच्या जवळ होतात. देशाचं एका वर्षाचं बजेट साधारण 4.5 लाख करोड असतं. अशीच जर ती संपत्ती हिंदुस्थानामध्ये आणली तर 25 वर्षापर्यंत देश कुठल्याही टॅक्स शिवाय चालू शकतो. आता तुम्ही म्हणाल की स्वामीजी हे नुसत्या कल्पना आहेत. असं झालंय. फिलिपिन्समध्ये, जेरेमध्ये, आपल्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये, आपल्या देशामध्ये जो युरिया घोटाळा झाला होता त्याचा पैसा स्विस बँकेमध्ये जमा होतो, तो परत आला आहे. स्वामीजी, जर तुमचं बोलणं वित्तमंत्रींनी ऐकलं तर तुम्हाला म्हणतील तुम्ही तुमचा योग शिकवा, तुम्ही कशाला या गोष्टींमध्ये पडताय? नाही, एक गोष्ट मी सांगतो, हा देशाचा पैसा आहे. हा काही त्यांचा पैसा नाहीये. हा वित्तमंत्रीचा पैसा नाहीये. हा संसदेचा पैसा नाहीये. हा देशाचा हे पैसा तर आहे. सरकारचं काम आहे, हे साधू संन्यासींचं काम नाहीये. मी एक गोष्ट सांगतो. मी संन्यासी होण्याआधी एक भारतीय आहे आणि भारतीय असून भारताबद्दल बोलणं काही चुकीचं नाही किंवा अपराध नाही. भारतीय असून भारताच्या हिताबद्दल बोलणं पाप नाही, अपराध नाहीये, राजकारण नाहीये. त्यांना सांगितलं पाहिजे. कर्जदार तर मी सुद्धा आहे. तुमच्यावर सुद्धा रजतजी 18,000 रुपयाचं कमीत कमी कर्ज आहे. या देशामध्ये साधारण 18, 12 आणि +6 देशी आणि विदेशी सगळे मिळून 18 लाख करोड रुपयाचं कर्ज आहे. आणि ते पैसे जर पुन्हा हिंदुस्थानामध्ये आले, इंडियन गव्हर्नमेंटला फक्त एक काम करायचंय. एक प्रस्ताव पास करून तो युएनएला पाठवायचा आहे आणि युएनएच्या मार्फत तो स्विस गव्हर्नमेंटमध्ये जाईल आणि तिथून तो पैसा हिंदुस्थानामध्ये परत आला, तो आपल्यासाठी चांगला नाही राहणार का? अशा गोष्टी ऐकून तर वाटतं तुम्हाला पंतप्रधान बनायचंय. मला ना पंतप्रधान बनायचं आहे ना वित्तमंत्री बनायचं आहे. मी एक गोष्ट सांगतो, ही फॅक्ट आहे की नाही? तुम्ही मला एक गोष्ट सांगा, ही जर फॅक्ट आहे तर मी आज इथे जितके लोक बसले आहेत तर ही गोष्ट झाली पाहिजे की नाही झाली सांगा तुम्ही बरं. झाली पाहिजे ना, देशातील लोक मानतात. आणि तुम्ही ही गोष्ट आपल्या वित्तमंत्र्यांना विचारली पाहिजे की तुम्ही तर कर्ज आणत आहात, इथे मल्टीनॅशनल जे आपले कंपनीजला बोलावत आहात, भिकाऱ्याप्रमाणे देशाला भिकाऱ्यांच्या लाईनमध्ये उभं केलं आहे. जर देशाचा पैसा हा परत आला तर एका दिवसामध्ये आपला देश हा जगातील सर्वात मोठी आर्थिक ताकद बनू शकते आणि अमेरिका आपल्यासमोर हात जोडून उभे राहू शकते, कारण की तो सगळ्या देशाचा सगळ्यात मोठा कर्जदार असेल. ह्या त्या देशाच्या दुर्दशेवरती एक सामान्य माणसाप्रमाणे विचार केला नाही पाहिजे का? त्यामुळे मी म्हणतो, ह्या राष्ट्रासाठी प्रत्येक भारतीयांनी विचार केला पाहिजे. तो कुठल्याही धर्माचा असो, तो संन्यास असो वा गृहस्थी असो, त्यांनी काही फरक पडत नाही. आपल्या देशातील मातीतून जन्माला आलोय, या देशाच्या मातीसाठी बोलणं काही चुकीचं नाही, अपराध नाही. तुम्ही मल्टीनॅशनलच्या विरोधात आहात, अमेरिकेच्या विरोधात तुम्ही आग ओकता, नेत्यांच्या विरोधात बोलता, बाबांच्या विरोधात बोलता. तुम्हाला भीती नाही वाटत का? मला असं वाटतं की मी जोपर्यंत या जगामध्ये असेन तोपर्यंत जगातील मानवी शक्ती माझं काहीही वाकडं करू शकत नाही, जोपर्यंत माझ्यावर देवाचा हात आहे. जेव्हा मी या मार्गावर निघालो होतो तेव्हा आधीच विचार केला होता की हा मार्ग काट्यांनी भरलेला आहे. परंतु त्यानंतर सुद्धा जेव्हा आता ही गोष्ट मी बोलतो,
जेव्हा उखळात डोकं घातलंय तर मुसळाची भीती कशाला? हे आधीपासूनच आमंत्रण दिलं आहे ना, आणि आमंत्रण देऊन मी देशाच्या हितासाठी जे मला चांगलं वाटतं ते मी बोलतो. आणि राष्ट्रहितासाठी बोलणं पाप आणि अपराध नाहीये. उलट राष्ट्रहिताला धक्का लागत असेल त्यावर मौन बाळगणं पाप आणि अपराध आहे.